मुदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची घोषणा त्यांनी ती केली, ती अधिकृत केली, त्याचा GR पण काढला त्यांनी. जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती. एका नवीन मागण्या नाहीत बरं का, त्या मागच्या ज्यात पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो. पहिले मेन आपल्या आरक्षणाची होती. आपला तिच्यात जीव जास्त गुंतलेला होता. हे जरी मागं पुढे झालं तरी नंतर करता येईल, परंतु त्याबाबत ते निर्णय घेतोच म्हणले, पण आदेश मात्र दिसत नाही. असला तर मी वाचणारी, मी रातभर वाचणारी, याचा शब्द ना शब्द. उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही, सगळ्यात घेऊन बसणार आहे. हे जे वाचलं ना, पुन्हा एकदा आवाहन करतो, हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या संग चर्चा करायला सुद्धा बस. फिरून डबल चूक होता कामा नाही. इकडे या, हे वाचा, मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ. तिकडून शेंगा ठोकू नका. ते मनानेच घेतला निर्णय, तो ये, तो ह्या काय असलं तर सांग. लोकांना तिसरं सांगू नको तिकडे रानात बसल्या लिंबा झाडाखाली. इकडे येईन सांगू लागा आम्हाला. कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन, त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा. तो त्यांनी सारखीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता, बाकीचे घेतलेत काही, आणखीन राहिलं व खाली. मला वाटलं झालं तर नाही. हाय पाठीमागं काय झालं होतं, ECBC, ESW आणि ECBCच्या काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या, पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या, नोकऱ्या. त्याच्या आदेशांच्या पद्धत सुद्धा निर्माण केले, पण काही EWचे खूप पोरं उपोषण करते. खूप असं म्हणजे त्यांचं खूप कष्ट चालू आहे. ECBCचे सुद्धा 2014ची फोन आला का, त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय, वाचून दाखवलंय मोठे हो, दाखवू का मग, वाचून दाखवू का, आपल्या दुसरं कामच काय आरक्षण सोडून. म्हणून गडबड झाली नाही, उरके नाही. मला जायचं होतं बैल सोडायला, बैल तिकडं ना आपण इकडे जा. त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेले. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC, SCBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहे. म्हणजे मागचं आहे बरं काय. कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SCBC to EWS उमेदवारांना कर सहाय्यक, वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा, पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याचा शासन निर्णय केला का सगळं, त्याचा आदेश झाला असेल ना, झालाय. तरी मी वाचणारच आज संध्याकाळी. मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार. मी एक काना मात्रा हुकला तरी ऐकत नसतो मग कोणाचं. कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं त्यांनी. झालं. आता मेन मुद्द्याकडे येतो. तुम्हाला नाही म्हणलं ते मागत होतो मग तिकडे येतो काय आहे. खोटे खोट्या आपल्याला खोट्या नाही ना, आधी खोट्या ठोकल्या की ते उपटातलं ना, आपल्या उलटे धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होतं. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय मग, आणि 57 लाखाला 5-5 लाभ दिलं. 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे काय होत नाही, कसं होत नाही. मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो.
त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पुढे बघत नाही. आणि या आपल्या आंदोलनामुळे हे यश आलेले नसता. ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्यात त्या बी नव्हत्या आतापर्यंत. 40 हजारावर काही केलं तरी 7-8-9 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यात पुरत महाराष्ट्र सगळ्या सोयऱ्यात कोण राहील का आता? आपलं जाळ किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्राला येडा घातलाय आपण एकट्याने. फक्त अध्यादेश गरजेचा. अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागेल. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतं ओबीसी आरक्षणाची. ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखी सापडणार परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करेन, पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार. परिस्थितीला आता या 2 गोष्टी झाल्यात तुमच्या लक्षात पण आल्यात. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही. आणि माझी बांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केले आणि त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमचे सुद्धा काम आहे, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिकपणाने. अवश्य सांगितलं पाहिजे. कुठे येते मुख्यमंत्री साहेबाचे दाखवली घरी एक उडत आहे. याला टाचने आणा ना. आता मोकळं ठेवायचंच नाही, तर पुढं पक्क ठेवायचं. बघून दी त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार. तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्याच गुंतून कमवून ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही. पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो.
तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का, काही प्रश्न आहे? घोषणा हा चलन दे. एवढं जर सरकारनं केलंय तर जे जे शासन निर्णयाने अध्यादेश पाहिजेत मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का, खुटी खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला. आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या एमसी काय एफसी काय ते एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो. पण तुम्ही आज रात्री त्याच्यात नाही केलं तुम्ही उद्या आजच मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावं म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार आहे. तिथे येऊन ती उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय उपोषणात मी.